नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, भरपूर सारा गॅप पडला आहे काही कारणांमुळं. कारण काय आहेत हे पुढं तुम्हाला मी गप्पांच्या व्हिडिओमध्ये वगैरे सांगेलच. पण आता आपण सुरुवात करत आहोत. आज सोमवार आहे. हर हर महादेव म्हणून आपल्या कामाला. जितका वेळ मला आता काम करता येईल तेवढा वेळ पहिल्यासारखं काम करून मी नवीन नवीन वस्तू तुमच्यापर्यंत, नवीन व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न नक्कीच करेल. तर चला, आज आपण बघणार आहोत ते म्हणजे श्रीमंत माणसं नक्की काय करतात म्हणून ती श्रीमंतच होत जातात, गरीब माणसं काय करत असतात म्हणून ती गरीबच राहत जातात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला बघायचंय ते म्हणजे श्रीमंती, तो म्हणजे पैसा, ते म्हणजे लक्ष्मी. ही सगळ्यांनाच हवी असते. मग काय करतात श्रीमंत माणसं अशी म्हणून त्यांच्याकडे लक्ष्मी आकर्षित होत राहते. मग तिचं टाटा बिर्ला असतील, अंबानी असतील, अजून कोणी असेल, तर ही लोक सगळ्यात महत्त्वाची कामं करतात. हे आता खूप रिसर्च करून सगळ्यांच्या समोर हे आलेलं आहे की श्रीमंत माणसं काय करतात किंवा श्रीमंत होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर या 2-3 गोष्टी कायमस्वरूपी आपल्याला ठेवल्या पाहिजेत. कुठल्याही मोठ्या माणसांच्या घरी तुम्ही जावा किंवा मोठ्या दुकानात जावा तर दक्षिण दिशेला हनुमानाचा फोटो हा कायमस्वरूपी लावलेलाच असतो. तर त्यामुळं त्यांची डिसिजन पॉवर वाढते. कोणताही धंदा, व्यापार, घर जे काही असेल त्याची डिसिजन पॉवर वाढते. आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येतो आपली कोणतीही वस्तू देण्यासाठी, काही बोलण्यासाठी. त्यामुळं मारुतीरायांचा फोटो हा आपल्या घरामध्ये साऊथला असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. इथं श्रीमंतीचं पहिलं पाऊल आपलं पडत असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तिजोरीमध्ये मासा, तिजोरीमध्ये चांदीचा मासा ठेवणं हे सुद्धा एक शुभसूचक आहे. त्यातला पैसा कधीही संपत नाही. पैशाची आवक चुंबकासारखी वाढत राहते. कामाची आवक वाढत राहते. एकावरनं दुसरा, दुसऱ्यावरनं तिसरा अशा बिझनेसच्या ग्रोथ होत राहतात. म्हणून चांदीचा मासा हा कायमस्वरूपी आपल्या तिजोरीमध्ये जरूर ठेवावा. त्याचबरोबर अगदी सगळ्यात मोठी आहे पण अगदी आपल्याकडं न पाहिलं जाणारी ही गोष्ट प्रत्येक मोठ्या घरातल्या माणसांपुढं आपल्याला दिसते. ते म्हणजे महादेव आणि माता पार्वती म्हणजे अन्नपूर्णा. तिनं जेव्हा अन्नपूर्णेचं रूप घेतलं होतं ते, तर महादेवांना माता पार्वती हे तांदूळ पळीनं किंवा अन्न पळीनं देत आहे. ह्या जो फोटो असतो तो जर आपण आपल्या किचनमध्ये लावला तर आपल्या घराची भरभराट कोणीच थांबू शकत नाही. कारण डायरेक्ट माता अन्नपूर्णा आपल्या घरामध्ये विराजमान असते. तर या तिन्ही गोष्टी आपल्या घरासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचं आहे चांगलं मन, स्वच्छ घर, स्वच्छ कपडे आणि सुवास सगळीकडं. म्हणजे शुक्रग्रह सुद्धा मजबूत होतो. कोणाचा अपमान करू नये, कुणाला उलट वाईट शब्द बोलू नयेत. या सगळ्या गोष्टी जर पाळत गेलो, घरातल्या देवांची रोजच्या रोज पूजा झाली पाहिजे. देवांवर जाळे जळमटे नाही बसले पाहिजेत आणि काही ना काही दानधर्म रोज आपल्या हातून झाला पाहिजे. या जर छोट्या छोट्या गोष्टी आपण आयुष्यामध्ये सांभाळत गेलो तर आपल्याकडं पण भरपूर पैसा येतो, पण तो टिकत नाही. यायच्या आधीच त्याला पाय फुटतात. या गोष्टी घडणार नाहीत. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी या जर तुम्ही पाळत गेलात तर श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवणार नाही. आणि याच 4-5 गोष्टी हे श्रीमंत माणसं पाळत असतात. म्हणूनच त्यांच्याकडं लक्ष्मी आकर्षित होत असते. तर मग आता आपण बदलणार आहात का? कोणत्या चुका आहेत आणि कोणत्या बंद करणार आहात हे नक्की विचार करा. छान छान कमेंट करा. फार उशिरा तुमच्या समोर आली आहे त्यासाठी परत एकदा मनापासून माफी. ज्यांच्या ऑर्डर राहिल्या असतील त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या. 2-4 दिवसामध्ये त्यांच्या ऑर्डर सगळ्या पोच होतील. चला, वरती दिलेल्या नंबरवरती छान छान ऑफर असतात तर त्याचे स्टेटस चेक करत चला. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन वस्तू या छान छान ऑफरमध्ये घ्यायला मिळतील. जावई सन्मान पोटली तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर थोडी जावई सन्मान पोटली आपण थोडीशी परत बनवलेली आहे. 16 तारखेला चालू होतोय अधिक मास किंवा धोंडा महिना. जावयांना देण्यासाठी, आपल्या घरासाठी लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी, सुख, समाधान, शांती किंवा थर्ड पार्टी, नवऱ्याचं प्रेम, या ज्या सगळ्या अडचणी आपल्या संसारातल्या आहेत त्या सगळ्या एका पोटलीत मी घातलेल्या आहेत. म्हणून जावई सन्मान पोटली प्रत्येकाच्या घरी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही जावई सन्मान पोटली घेऊ शकत नसाल तर आपला क्रिस्टलचा दिवा घ्या. परत म्हणजे क्रिस्टलचा दिवा ही गोष्ट सुद्धा दान करायला अतिशय महत्त्वाची आहे. ज्यांना ते नाही परवडते त्यांनी दिवे घ्या.
दिवे दान करा, जावयांना दान करा, ब्राह्मणांना दान करा, देवळात दान करा, एखादी मैत्रिण तिचा पती असेल तर त्यांना दान करा, कुणालाही करू शकता तुम्ही. तर दीपदान हा फार महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात आपण तांबा पितळ ह्याचे तर चांदी दीपे दान करतोच, पण क्रिस्टलचा दिवा दान करणे किंवा जर त्यात गुंजा कवड्या हा जो आपला दिवा आहे हा दान करणे म्हणजे 1000 पटीनं दीपदानाची पावर वाढणे, कारण त्यांच्याबरोबर आपण त्यांना लक्ष्मी सुद्धा देत असतो. त्यामुळे हाही दिवा अतिशय उत्तम आहे. सगळ्या दिव्यांचे फोटो आणि किमती तुम्हाला वरती दिलेल्या नंबरच्या टेटसला बघायला मिळतील. आजच्या दिवस ऑफर असेल तर सगळ्यांनी त्या टेटस बघा आणि ज्याला जे घ्यायचे ते घ्या. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.